नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. नोकर भरती या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची भरती परीक्षा पूर्ण झालेली आहे. 9 जानेवारी 2025 ते 19 जानेवारी 2025 दरम्यान ही भरती परीक्षा घेण्यात आली होती. या भरती परीक्षेच्या उत्तर तालिका, आन्सर की जाहीर करण्यात आलेल्या आहेत. पाहू शकता क्लरिकल म्हणजेच लिपिक, त्याचबरोबर वाहन चालक आणि सुरक्षा रक्षक या पदांच्या आन्सर की उमेदवार त्यांचे लॉग इन आय-डीवर चेक करू शकतात. तर या भरती परीक्षेच्या आन्सर की नुसार पाहू शकता उमेदवारांना त्यांना किती गुण प्राप्त झाले आहेत याचं कॅल्क्युलेशन केलं जाऊ शकतं आणि चेक केलं जाऊ शकतं. तर यानुसार पाहू शकता कट ऑफ किती असेल, म्हणजे किती सेफ स्कोर असणार आहे उमेदवारांना. जी लिस्ट आहे, पात्रता यादी आहे मुलाखतीसाठी, या मुलाखतीसाठीच्या पात्रता यादीमध्ये येण्यासाठी कमीत कमी किती गुण असणे आवश्यक आहे, सेफ स्कोर किती आवश्यक आहे, हे आजच्या या व्हिडिओ सेशनमध्ये आपण डिटेलमध्ये जाणून घेऊयात, की अहमदनगर DCC जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची भरती परीक्षा यामध्ये अंदाजित कट ऑफ जो आहे हा किती असेल. तर यामध्ये पाहू शकता अंदाजित जो कट ऑफ आहे यावर भरपूर जे वेगवेगळे जे महत्त्वाचे घटक आहेत त्यानुसार जो परिणाम करून त्या पद्धतीने जी कट ऑफ आहे ही काढली जाते. आता ही जी कट ऑफ आहे मी तुम्हाला सांगत आहे, ही अंदाजित कट ऑफ आहे. म्हणजे ही एक्झॅक्ट अशीच कट ऑफ असेल असं नाही. परीक्षा तुम्ही दिलेली आहे, तुम्हाला अंदाज असेल की परीक्षा कशा पद्धतीने, पॅटर्न कसा आहे आणि किती हार्ड लेव्हलची ही परीक्षा होती. तर तत्पूर्वी पाहूयात, भरपूर जे उमेदवार आहेत यांचे लॉग इनमध्ये यांचे कमेंट येत आहेत, की पाहू शकता लॉग इन केल्यानंतर तुम्ही चेक करताय ती आन्सर की दाखवले. तर आन्सर की चेक करताना असं दिसतंय, की फक्त जे बरोबर उत्तराचे पर्याय जे आहेत, हे दर्शवण्यात आलेले आहेत. म्हणजे तुम्ही कोणतं उत्तर दिलंय हे दाखवण्यात आलेलं नाहीये. आता उमेदवार जे आहे यांच्या कमेंट आलेले आहेत, की त्यांना याच्यामध्ये कोणता प्रश्न बरोबर दिलाय आणि कोणता प्रश्न चुकीचा दिलाय याबद्दलची त्यांना आठवत नाहीये. तर पाहू शकता ज्यांनी सुरुवातीला परीक्षा झालेली आहे 9, 10, 11 या दरम्यान त्यांना साहजिकच त्यांना थोडं कठीण जाऊ शकतं, की त्यांनी कोणता पर्याय बरोबर सांगितलाय आणि कोणता चुकीचा झालाय. तरीसुद्धा असं नाही म्हणू शकत, की जवळ-जवळ 1 ते दीड महिना झालेला आहे आणि आन्सर की जारी झाली आहे. 1 ते 10 ते 15 दिवसच झालेली आहेत. 10 दिवस. 10 दिवसांच्या कालावधीमध्ये तुमची आन्सर की दिलेली आहे. तर आन्सर की दिल्यानंतर पाहू शकता भरपूर उमेदवारांचं असं म्हणणं आहे, की त्यांना आठवत नाहीयेत प्रश्न. तो सोप्पा आहे पाहू शकता तुम्ही जर तुमच्या समोर तोच प्रश्न पुन्हा एकदा आला आणि तुम्ही काय उत्तर देऊ शकता हे तुम्हाला जर आठवत असेल, तर तुमचं बरोबर उत्तर आणि चुकीचं उत्तर तुम्हाला समजू शकतं. त्याचबरोबर आक्षेपसुद्धा घेतला जाऊ शकतो. तर या पद्धतीने तुम्ही तुमचे मार्क्स जे आहे, किती गुण तुम्हाला पडतायत आन्सर कीनुसार बरोबर उत्तराचे पर्याय चेक करून एकूण 90 गुणांपैकी किती गुण पडतायत ते चेक करू शकता. आता पुढची महत्त्वाची स्टेप, तुम्हाला गुण प्राप्त झालेली आहेत. तुम्हाला समजलं की किती गुण तुम्हाला मिळालेले आहेत. आता कट ऑफमध्ये म्हणजेच तुमची जी पात्रता यादी आहे मुलाखतीसाठीची, यामध्ये येण्यासाठी कमीत कमी किती गुण आवश्यक आहेत? तर डिटेलमध्ये पाहूयात. पहिल्यांदा पाहू शकता यामध्ये निवड प्रक्रिया जी आहे, ही कशी आहे? अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची भरती परीक्षा याची निवड प्रक्रिया सेम पद्धतीने आत्तापर्यंत झालेल्या ज्या DCC बँकेच्या भरती परीक्षा आहेत, त्याच पद्धतीने हा पॅटर्न आहे. पहिल्यांदा लेखी परीक्षा जी आहे, ही 90 गुणांची. यानंतर एका सीनप्रमाणे मुलाखत पात्रता यादी ही 10 गुणांची मुलाखत असेल. 5 गुण जे आहेत तुमच्या कागदपत्रासाठी असणार आहे शैक्षणिक पात्रतेसाठी आणि 5 गुण जे आहे हे तुमच्या मौखिक मुलाखतीसाठी असतील आणि लेखी आणि मुलाखतीचे एकूण गुण 100 गुणांपैकी तुमची जी फायनल यादी आहे मेरिट ती जाहीर केली जाईल. निवड कार्यपद्धती अधिकृत जाहिरातीमध्ये विस्तारित पद्धतीने देण्यात आलेली आहे. पहिल्यांदा आपण निवड जी पद्धत आहे परीक्षेसाठीची डिटेलमध्ये पाहून घेऊयात. तर जाहिरातीमध्ये पाहू शकता निवड कार्यपद्धती सर्व श्रेणीतील पदांकरता 100 गुणांपैकी 90 गुणांसाठी संगणकाद्वारे ऑनलाईन परीक्षा घेण्यात येईल. सदर परीक्षेच्या प्रश्नपत्रिका या वस्तुनिष्ठ व बहुपर्यायी स्वरूपाच्या असतील. ऑनलाईन परीक्षा ही 90 गुणांची असून प्रत्येक प्रश्नास 1 गुण असणार आहे. या ऑनलाईन परीक्षेसाठी 90 मिनिटांचा कालावधी राहील. ऑनलाईन परीक्षेसाठी बँकिंग व सहकार आहे. सामान्य ज्ञान व चालू घडामोडी आहे. कृषी आणि ग्रामीण अर्थव्यवस्था, मराठी, इंग्रजी, गणित, संगणक, माहिती तंत्रज्ञान आणि बौद्धिक चाचणी हा विषयांचा विस्तृत अभ्यासक्रमावर आधारित प्रश्नांचा समावेश असेल. तो जो पॅटर्न देण्यात आला होता त्याच पद्धतीने प्रश्न जे आहे परीक्षेमध्ये
विचारण्यात आले होते. आता परीक्षेचं माध्यम इथे फक्त मराठीच सांगण्यात आलं होतं. पण जेव्हा परीक्षा तुम्ही दिली असेल, तर मराठी, इंग्रजी दोन्ही माध्यम तिथे होते. पण मराठी माध्यम सांगण्यात आलं होतं ए-डी-सी-सी बँकेसाठीचं. यानंतर पहिली स्टेप यामध्ये सांगण्यात आलेली आहे. लेखी परीक्षा झाली तुमची. ऑनलाईन परीक्षेच्या प्राथमिक चाळणीनुसार गुणवत्तेच्या आधारे उमेदवारांना ऑनलाईन अर्जात नमूद केलेल्या गृहीत पात्रतेनुसार कागदपत्र पडताळणी करता पात्र उमेदवारांची आसन क्रमांकाची यादी अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध करून उमेदवारांच्या कागदपत्रांची सखोल छाननी जी आहे ही केली जाईल. म्हणजे दुसरी स्टेप आहे लेखी परीक्षेमध्ये पात्र उमेदवारांना बोलवण्यात आलेलं आहे. लेखी परीक्षेमध्ये पाहू शकता किती उमेदवारांना बोलवण्यात येईल या संदर्भातली सुद्धा माहिती देण्यात आली होती. तर लेखी परीक्षेमध्ये पात्र उमेदवार जे आहेत त्यांची परीक्षा झाली. परीक्षा झाल्यानंतरच्या मुलाखतीसाठी एकास 3 याप्रमाणे बोलवण्यात येणार आहे. आता एकास 3 मध्ये पाहू शकता एका उमेदवारासाठी, एका पदासाठी 3 उमेदवार म्हणजे टोटल किती जागा आहेत? तर एकूण 700 जागा आहेत. तर 700 जागांसाठी किती उमेदवार बोलवले जातील? या पद्धतीने पाहू शकता एकूण 2800 उमेदवारांना कागदपत्र पडताळणीसाठी बोलवलं जाईल. आता यामध्ये पाहू शकता कागदपत्रांच्या पूर्ण छाननीनंतरच उमेदवारांची पात्रता निश्चित करण्यात येईल. सदर प्रक्रियेमध्ये अपात्र उमेदवार अपात्र आढळल्यास त्याची निवड प्रक्रियेतून त्याला बाद करण्यात येईल. याचबरोबर प्रोबेशन पिरियडबद्दल सुद्धा माहिती देण्यात आली आहे. ही पुढची प्रोसेस आहे नेमणूकसाठीची. तर याबद्दलची प्रोबेशन पिरियड जे आहे जॉइनिंग पिरियडसाठी आहे ते नंतरनं चेक करता येईल. तर महत्त्वाचं काय आहे? नियुक्तीपूर्वी मूळ शैक्षणिक अर्हता प्रमाणपत्रे, शाळा सोडल्याचा दाखला, अनुभवाचा दाखला, आवश्यक ती मूळ कागदपत्रे इत्यादींची पडताळणी संबंधित प्राधिकारी यांच्या स्तरावर केली जाईल. आता ही कागदपत्र पडताळणी जेव्हा मुलाखत असेल त्या मुलाखतीच्या वेळेला तुमची कागदपत्र पडताळणी आणि मुलाखत अशी असणार आहे. उमेदवारांना ती अहमदनगर डिस्ट्रिक्ट सेंट्रल कोऑपरेटिव्ह बँकचे आदेशास अधीन राहून बँकेचे कोणत्याही शाखा कार्यालयामध्ये नियुक्ती दिली जाईल. आता हा पुढची प्रोसेस आहे नियुक्तीची ती नंतर पाहूयात. पहिल्यांदा यामध्ये कागदपत्र पडताळणी पाहू शकता डिटेलमध्ये ऑनलाईन परीक्षेत प्राप्त होणाऱ्या गुणांच्या गुणानुक्रमे उपरोक्त नमूद पदसंख्येच्या महत्त्वाची माहिती. इथून पुढे जी तुमची स्टेप आहे लेखी परीक्षा झाल्यानंतरची ही स्टेप आहे. एकास 3 प्रमाणानुसार मुलाखतीस पात्र उमेदवारांची यादी, परीक्षेचा बैठक क्रमांक बँकेच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल. प्रसिद्ध झालेली आहे. यानंतर मुलाखतीस पात्र उमेदवारास शैक्षणिक व इतर संबंधित मूळ प्रमाणपत्रांची पडताळणी बँकेकडून करून घेणे बंधनकारक राहील. म्हणजे कागदपत्र पडताळणी होईल आणि कागदपत्र पडताळणीमध्ये उमेदवाराने कागदपत्र प्रमाणपत्राची मूळ प्रत व एक प्रमाणित झेरॉक्स प्रत पडताळणीच्या वेळी सादर करणे आवश्यक आहे. काय काय कागदपत्र लागणार आहेत या संदर्भातली माहिती प्रत्येक पदानुसार देण्यात आली आहे. काय काय डॉक्युमेंट्स तुम्हाला आवश्यक आहेत? क्लरिकल म्हणजे लिपिक पदासाठी, वाहन चालक आणि सुरक्षा रक्षक पदासाठी. आता कागदपत्र पडताळणी आणि मुलाखत पत्र याबद्दलची माहिती पाहू शकता. मुलाखत पत्र ऑनलाईन पद्धतीने बँकेच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून दिले जाईल. सदर मुलाखत पत्र ऑनलाईन पद्धतीने संकेतस्थळावरील उमेदवारांनी रजिस्टर केलेल्या ज्या लॉग इन आयडीवर उपलब्ध करून दिले जाईल. म्हणजे जेव्हा रिझल्ट जाहीर केला जाईल जे उमेदवार पात्र असतील त्यांना त्यांचं ॲडमिट कार्ड जे आहे म्हणजे मुलाखतीसाठीचं ते दिसेल आणि जे उमेदवार पात्र नसतील त्यांना कोणत्याही पद्धतीने ॲडमिट कार्ड प्रवेशपत्र जे आहे दाखवलं जाणार नाही. या पद्धतीने ही प्रोसेस असणार आहे. उमेदवारास मुलाखतीपूर्वी शैक्षणिक व इतर संबंधित मूळ प्रमाणपत्रांच्या प्राथमिक कागदपत्र पडताळणीसाठी बोलवले जाईल. त्यावेळी उमेदवाराने मूळ कागदपत्र उपलब्ध करून देणे आवश्यक आहे. प्राथमिक कागदपत्र पडताळणीमध्ये पात्र होणाऱ्या उमेदवारास बँक धोरणाप्रमाणे मुलाखतीस बोलवण्यात येईल. आता या प्राथमिक कागदपत्र पडताळणीस उमेदवार अनुपस्थितीत राहिल्यास तो मुलाखतीस तसेच नियुक्तीस पात्र राहणार नाही. तर ही स्टेप कशी आहे पाहू शकता. कागदपत्र पडताळणीसाठी जेव्हा आपण पहिल्यांदा तुमचे म्हणजे गुण निकाल जाहीर करण्यात आला आहे ए-डी-सी-सी बँकेचा, तर यामध्ये जे उमेदवारांनी रजिस्टर केलेलं आहे या पद्धतीने देण्यात आलेलं आहे पाहू शकता. उमेदवार ज्यांची मुलाखतीच्या अगोदर त्यांची प्राथमिक कागदपत्र पडताळणी होईल आणि म्हणजे त्याच वेळेला होईल ती आणि त्याच वेळेला त्याच्यानंतर मुलाखत घेतली जाईल. तर मुलाखत कशी आहे डिटेलमध्ये यामध्ये सुद्धा माहिती देण्यात आली आहे. जाहिरातीमध्ये पाहू शकता. ऑनलाईन परीक्षेत पदानिहाय गुणानुक्रमे पात्र झालेल्या उमेदवारांची कागदपत्र पडताळणी होऊन कागदपत्र पडताळणीत पात्र होणाऱ्या उमेदवारास 10 गुणांसाठी
मुलाखतीस बोलवण्यात येईल. म्हणजे यामध्ये प्रोसेस कशी आहे पाहू शकता, थोडीशी वेगळ्या पद्धतीने प्रोसेस आहे. लेखी परीक्षा झाली. लेखी परीक्षेमध्ये 90 गुणांपैकी जास्त मार्क्स मिळालेले 2800 म्हणजे पाहू शकता एकूण 2800 उमेदवारांना, यासाठी 2100 उमेदवारांना 28,000 जे आहे यामध्ये अर्ज केलेले उमेदवार आहेत. 2100 उमेदवारांना कागदपत्र पडताळणीसाठी बोलावलं जाईल. त्यांची मुलाखतसुद्धा होईल. आता यामध्ये मुलाखत कशी आहे? 5 गुण हे शैक्षणिक अर्हता, अनुभव इत्यादी बाबींसाठी असतील. म्हणजे तुमचे शैक्षणिक अर्हता, तुमचे जे वेगवेगळे कोर्सेस केलेले असतील बँकेशी संलग्नित, यांच्यासाठी तुम्हाला 5 गुण हे दिले जातील. आणि 5 गुणांसाठी बँकेने गठीत केलेल्या समितीमार्फत मौखिक जी मुलाखत आहे ही घेतली जाईल. असे एकूण 10 गुण टोटल असणार आहेत. यामध्ये शैक्षणिक पात्रतेनुसार 5 गुण असतील. तर ही साली पूर्णपणे डिटेलमध्ये सुद्धा देण्यात आलेलं आहे, की शैक्षणिक अर्हता जी आहे यासाठी तुम्हाला किती गुण असतील. एम.कॉम आहे, एम.बी.ए, बँकिंग किंवा फायनान्स, एम.ई. संगणक, आय.टी, एम.एस.सी. ॲग्री आहे, एल.एल.बी, एल.एल.एम आहे. किमान 60% गुण मिळवून उत्तीर्ण असल्यास 1 गुण. यानंतर सी.ए, आय.आय.बी आहे, डी.टी.एल डिप्लोमा टॅक्सेशन आहे, 1 गुण आहे. जी.डी.सी.ए किमान 50% गुण मिळवून पहिल्या प्रयत्नात उत्तीर्ण असेल तर 1 गुण आहे. यानंतर बँकेतील कामकाजाचा किमान 3 वर्षाचा अनुभव असल्यास यासाठी 2 गुण आहेत पाहू शकता. असे एकूण 5 गुण असतील हे शैक्षणिक अर्हतेसाठी आणि 5 गुणांची तोंडी मुलाखत असेल. तर उमेदवारांची निवड सूची जी आहे, अंतिम निवड सूची यानंतर जाहीर केली जाईल. ती कशी असेल? निवड समिती प्रतिनिधींनी मोजदाद केलेल्या मुलाखत गुणांची सरासरी अधिक शैक्षणिक पात्रता म्हणजे 90 गुणांची लेखी परीक्षा, त्यानंतर शैक्षणिक पात्रतेचे 5 गुण आणि तोंडीचे 5 गुण आहेत. म्हणजे मुलाखतीचे एकूण 100 गुणांपैकी ही जी मेरिट लिस्ट आहे उमेदवारांची ही जाहीर केली जाईल. तर अशा पद्धतीने ही झाली निवड पद्धती. आता पुढचा इम्पॅक्ट घटक जो आहे महत्त्वाचा, की ए-डी-सी-सी बँकेसाठी जी कट ऑफ आहे ही कशावर अवलंबून असेल? महत्त्वाचा टॉपिक आहे, की एकूण किती अर्ज आले होते. अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेसाठी 687 जागा या लिपिकसाठी आल्या होत्या आणि बाकीची जी पदे आहेत असे सगळे मिळून एकूण 700 जागांसाठीची ही भरती प्रक्रिया होती. तर या 700 जागांसाठी या भरती प्रक्रियेसाठी एकूण किती अर्ज आले होते? पाहू शकता जी अर्ज प्रक्रिया आहे, ही अर्ज प्रक्रिया 13 सप्टेंबर 2024 ते 27 सप्टेंबर 2024 या काळामध्ये पूर्ण झालेली आहे. किती अर्ज आले होते? ए-डी-सी-सी बँक भरतीसाठी या लिपिक पदासाठी 687 जागांसाठीची भरती परीक्षा घेण्यात आली असून बाकी यामध्ये वाहन चालक आहे, सुरक्षा रक्षक ही पदे सुद्धा होती. अशा एकूण 700 जागांसाठीची ही भरती प्रक्रिया होती. आता यामध्ये मिळालेल्या माहितीनुसार ए-डी-सी-सी बँकेची जी भरती परीक्षा आहे, या भरती परीक्षा यामध्ये खूपच टफ अशी स्पर्धा होती. पाहू शकता एका जागेसाठी म्हणजे एक जागेसाठी जवळ-जवळ 40 ते 42 इतके अर्ज आले होते. म्हणजे जवळ-जवळ 700 जागांसाठी जवळ-जवळ पाहू शकता 28,000 इतक्या उमेदवारांचे अर्ज प्राप्त झाले होते. अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या भरती परीक्षेसाठी म्हणजे कॉम्पिटिशन जी आहे, स्पर्धा यासाठी जास्त होती. आता यामध्ये परीक्षा देणारे उपस्थित उमेदवार जे आहे, ही आकडेवारी खूपच कमी झालेली आहे. म्हणजे ए-डी-सी-सी बँकेने भरपूर अगोदर परीक्षेचं जे वेळापत्रक आहे, हे जारी केलं होतं. तरीसुद्धा 28,000 उमेदवारांपैकी पाहू शकता 20,000 किंवा त्यापेक्षा कमीच उमेदवार जे आहे, हे परीक्षेसाठी उपस्थित होते. काहींना पाहू शकता जे परीक्षेचे जे सेंटर आहे, केंद्र हे खूप लांबमुळं मिळाल्यामुळे काही उपस्थित नव्हते, काहींची तयारी नसेल, काही वेगवेगळी कारणं असेल. त्याबद्दलचं आपलं डिटेलमध्ये जाणून घेण्यात काही अर्थ नाहीये. महत्त्वाचं आहे, की परीक्षा देणारे जवळ-जवळ 28,000 उमेदवार होते टोटल म्हणजे ऑनलाईन अर्ज केलेले, परीक्षेसाठीचा अर्ज प्राप्त झालेले. यामध्ये फक्त 20,000 पेक्षा कमी उमेदवारांनी जे आहे परीक्षा दिली आहे. असा प्राथमिक अंदाज जो आहे याबद्दलचा आहे. 20,000 उमेदवार पकडले, परीक्षा दिलेला आहे. आता यामध्ये पाहू शकता एकाच 3 प्रमाणे म्हणजेच महत्त्वाचं आहे, एकाच 3 याप्रमाणे एका उमेदवारासाठी, एका पदासाठी 3 उमेदवार म्हणजे 700 पदांसाठी 2100 इतक्या उमेदवारांना मुलाखतीसाठी बोलावले जाईल. अशा पद्धतीने असणार आहे. म्हणजे तुम्हाला जे 20,000 ज्या लोकांनी म्हणजे ज्या उमेदवारांनी परीक्षा दिली आहे, ह्या 20,000 परीक्षार्थींमधून 2100 उमेदवारांमध्ये तुम्हाला यायचं आहे. तुम्हाला यासाठीचं जे आहे कट ऑफमध्ये येण्यासाठी तेवढे गुण आवश्यक आहेत. आता यानंतर पाहू शकता कट ऑफ जे आहे,
ही कशावर अवलंबून आहे? महत्त्वाचा टॉपिक आहे पेपरची काठिण्य पातळी. आता तुम्ही पेपर दिलेला आहे. तुम्हाला अंदाज आहे की कशा पद्धतीने पेपरची काठिण्य पातळी होती, कशा पद्धतीचे प्रश्न विचारण्यात आले होते. तर माझ्या मते मी ज्या आन्सर की चेक केल्या उत्तर तालिका 5 ते 6 उत्तर तालिका वेगवेगळ्या शिफ्टच्या वेगवेगळ्या ज्या बॅच आहेत म्हणजे एक 9 तारखेची आहे, त्यानंतर 13 तारखेची आहे. मी चेक केलेले आहेत. तर यामध्ये ज्या उत्तर तालिका चेक केल्या तर जो सिलेबस आहे, तो सिलेबस देण्यात आला होता जाहिरातीमध्ये. त्याच पद्धतीने प्रश्न जे आहे विचारण्यात आले होते. पॅटर्न एकदम परफेक्ट सेम पद्धतीने होता आणि त्याच पद्धतीने पाहू शकता यामध्ये जे प्रत्येक जो सेक्शन आहे, टॉपिक आहे, यावरचे प्रश्न खूपच सोप्या पद्धतीचे होते. म्हणजे इतके हार्ड लेव्हल नव्हता. पहिल्यांदा जर पाहिलं आपण अंकगणित आणि बुद्धिमत्ता हा जो सेक्शन आहे अंकगणित आणि बुद्धिमत्ता म्हणजे इतका हार्ड नव्हता. मीडियम लेव्हल म्हणू शकता मध्यम पॅटर्नसाठीचा. तर यामध्ये ज्यांची तयारी चांगली असेल अशांना चांगल्या पद्धतीने सोप्पा गेलेला प्रश्न जो पेपर आहे अंकगणित हा सेक्शन सोप्पाच गेला असेल. त्यामुळे चांगले मार्क्स यामध्ये मिळू शकतात. आता यानंतरचा दुसरा सेक्शन यामध्ये विषय आहे सामान्य ज्ञान. तर सामान्य ज्ञान आणि चालू घडामोडींमध्ये पाहू शकता ते सांगण्यात आलं होतं पॅटर्न. या अगोदरचा पॅटर्न यामध्ये फॉलो झालेला आहे. सातारा जिल्ह्याचा आहे किंवा चंद्रपूरचा आहे. तर यामध्ये जी भरती परीक्षा झाली एडीसीसी बँकेची यामध्ये जिल्ह्यावरचे प्रश्न विचारण्यात आले होते. म्हणजे 3 ते 4 प्रश्न जे आहे प्रत्येक बॅचसाठी जिल्ह्यावरचे प्रश्न आलेले होते. तसेच बाकीमध्ये हे पाहू शकता संगणक, त्याचबरोबर चालू घडामोडी आणि कृषी आधारित प्रश्नसुद्धा आले होते. त्याचबरोबर विज्ञान विषयाचे प्रश्नसुद्धा आले होते. आता हे सगळं आपल्याला सिलेबसमध्ये देण्यात आलं होतं आणि त्याच पद्धतीने हे प्रश्न विचारण्यात आले होते. वेगळे बाहेरचे प्रश्न असे कोणते प्रश्न आले नव्हते. त्यामुळे जो सोप्पा म्हणजे प्रश्न इतके हार्ड पण नव्हते. सोप्या टाईपचे प्रश्न होते. दोन्ही सेक्शन सोपे होते. यानंतर मराठी आणि इंग्रजी व्याकरण सुद्धा सोप्या पद्धतीने प्रश्न विचारण्यात आले होते. म्हणी आहेत, वाक्प्रचारांचा अर्थ आहे, समानार्थी, विरुद्धार्थी शब्द अशा टाईपचेच प्रश्न होते. यामध्ये सुद्धा स्वर आणि व्यंजन हे प्रश्न होते. थोडे हार्ड नाही म्हणता येणार कारण आपण जर तयारी केली असेल तर या प्रश्नांची सुद्धा उत्तरं दिली जाऊ शकतात. तर एकूणच पाहता 90 गुणांसाठीचा हा जो पेपर झालेला आहे, म्हणजे तुम्ही जर तयारी केली असेल थोडक्यात म्हणजे सिंपल अशी साधी जरी तयारी केली असेल परीक्षेच्या एक 7 ते 8 दिवस अगोदर, तरीसुद्धा 90 गुणांपैकी 50 प्लस म्हणजे 50 पेक्षा जास्त गुण मिळायला तुम्हाला काही हरकत नाही. 50 पेक्षा जास्त गुण मिळणे आवश्यक आहे. म्हणजे 50 पेक्षा जास्त गुण तुम्हाला मिळालेच पाहिजेत. इतक्या पद्धतीचा हा सोप्पा जो पेपर आहे, तो पेपर होता. आता याबद्दल काही उमेदवारांच्या ज्या कमेंट्स आहेत, या अगोदर सुद्धा आलेले आहेत. तर कट ऑफचा जो व्हिडिओ केल्यानंतर तुम्ही पाहू शकता कमेंट्स जे येतात, तर कमेंट्समध्ये असं बोलतात, की यामध्ये परीक्षा जी आहे अगोदर फिक्स झालेली आहे. म्हणजे परीक्षेसाठी पैसे देण्यात आलेले आहेत. पैसे देऊन जागा ज्या आहेत, ह्या घेण्यात आलेल्या आहेत. तर यामध्ये पाहू शकता तुम्ही परीक्षेची तयारी किती केलेली आहेत. आता काही जे आहेत यामध्ये उमेदवार जे आहेत विद्यार्थी कमेंट करतात, की याच्यामध्ये ते पैसे देऊन घेतलेलं आहे. आता त्यांना किती मार्क्स आहेत? स्वतःला तुम्ही जो विचार केलात, तुम्ही परीक्षा दिलेली आहे. तुम्ही जर 40 ते 50 90 गुणांपैकी 40 ते 50 गुण सुद्धा जर मिळवू शकत नाही, तर तुम्ही तर जी परीक्षा आहे, या परीक्षेवर तुम्ही प्रश्न उपस्थित करू शकत नाही. पाहू शकता तुम्ही जर 70-80 पर्यंत जाताय आणि तरीसुद्धा तुमचं सिलेक्शन होत नाहीये, तर तुम्ही मान्य करू शकता, की म्हणजे यासाठी काहीतरी म्हणजे परीक्षेमध्ये घोटाळा आहे किंवा परीक्षेमध्ये पैसे देऊन त्यांना सीट आहेत किंवा त्यांची जी पोस्ट आहे ती देण्यात आली आहे, असं म्हणलं जाऊ शकतं. पण महत्त्वाचं आहे पाहू शकता तुम्ही 40 ते 50च्या आत तुम्हाला गुण मिळत आहेत. तुमची तयारीच तितकी झालेली नाहीये. तुम्ही पेपर चांगल्या पद्धतीने देऊ शकत नाही आणि तरीसुद्धा तुम्ही म्हणता, की 90 पेक्षा म्हणजे यामध्ये सीटा ज्या आहेत, या अगोदरच्या परीक्षेमध्ये अगोदरच फिक्स आहेत, अगोदरच देण्यात आलेली आहेत. तर अशा पद्धतीने काही प्रोसेस नाही. असू शकते, थोडीफार प्रोसेस यामध्ये असू शकते, की एक 10 ते 12 सीट आहेत, 700 जागा आहेत. 700 जागांपैकी बाकीच्या ज्या आहेत, उमेदवारांनी तयारी केलेल्या उमेदवारांनाच मिळणार आहेत. तर तुम्ही जर 70, 75, 80 असे गुण मिळवत आहात आणि तुम्ही मुलाखतीसाठी पात्र ठरले आहात, तर त्या पद्धतीने तुमचं सिलेक्शन होण्यासाठी तुम्हाला कोणच रोखू शकत नाही. तर या पद्धतीने महत्त्वाचं आहे 40 ते 50 गुण मिळवून कुठल्याही परीक्षेमध्ये तुम्हाला चान्सेस जे आहेत, हे संधी नक्कीच मिळणार नाही. चला पुढचं पाहूयात यामध्ये कट ऑफ जो आहे, कट ऑफमध्ये महत्त्वाचा पुढचा टॉपिक आहे, हा आरक्षण आहे. आता यामध्ये कॅटेगरी वेगवेगळ्या आहेत का?
तर यामध्ये पाहू शकता जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या या अगोदरच्या परीक्षेमध्ये सुद्धा कुठल्याच परीक्षेसाठी आरक्षण नव्हतं. म्हणजे तुम्हाला जास्त गुण मिळाले कॅटेगरीनुसार तर तुमचे चान्सेस, संधी तुम्हाला जास्त आहे. जाहिरातीनुसार कोणत्याही कॅटेगरीसाठी आरक्षण नाही आहे. एकाच टीमप्रमाणे 700 जागांसाठी 2100 उमेदवार मुलाखतीसाठी पात्र ठरणार आहेत. 2100 पेक्षा जास्त सुद्धा असू शकतात. पण अंदाजित आकडा हा 2100 यासाठीचा आहे. 700 जागांसाठीचा. तर यानुसार सगळ्यात महत्त्वाचं ज्यासाठी आपण हा व्हिडिओ सेशन घेतलेला आहे. महत्त्वाचा टॉपिक शेवटचा टॉपिक आहे. किती असेल अंदाजित कट ऑफ? आता ही पाहू शकता पुन्हा एकदा मला सांगू इच्छितो, की यामध्ये ही फक्त अंदाजित कट ऑफ आहे. मी असं म्हणत नाही, की एक्झॅक्टली एवढेच गुण तुम्हाला मिळवणे आवश्यक आहे. एक्झॅक्टली याच पद्धतीने तुमची कट ऑफ जो आहे, एवढ्याच गुणांना उमेदवाराचं सिलेक्शन किंवा उमेदवाराचं मुलाखतीसाठी पात्र होणाऱ्या उमेदवारांच्या यादीमध्ये नाव येईल. तर असं 100% सांगता येत नाही. हा जो माझा स्वतःचा जो अभ्यास आहे, विश्लेषण आहे, यावर आधारित याबद्दलची माहिती अंदाजित कट ऑफ सांगत आहे. स्वतःचं माझं वैयक्तिक मत आहे. तुम्ही त्याबद्दलचे जे तुम्हाला काही अंदाज असतील कट ऑफ बद्दलचे ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये त्याबद्दलची माहिती तुम्ही सांगू शकता, की तुम्हाला किती वाटतो कट ऑफ एक्झॅक्टली येणं आवश्यक आहे किंवा किती बरोबर आहे. त्याबद्दलची तुम्ही कमेंट बॉक्समध्ये तुमची माहिती सांगू शकता. तर आरक्षण नसल्यामुळे महत्त्वाचा मुद्दा आरक्षण नसल्यामुळे जास्त गुण जेवढे जास्त तुम्हाला गुण असतील तेवढी तुमची संधी जी आहे या परीक्षेमध्ये म्हणजे तुमचं सिलेक्शन होण्यासाठीचे चान्सेस जे आहेत, संधी जी आहे जास्त आहे. आता पहिल्या 2100 उमेदवारांच्या यादीमध्ये येण्यासाठी 60+ माझ्या मते पाहू शकता माझ्या मते मी सांगत आहे 60+ म्हणजे 90 गुणांपैकी 60 पेक्षा जास्त हा सेफ स्कोर मानला जाऊ शकतो. कारण याला महत्त्वाचं कारण आहे परीक्षेचा पॅटर्न हा सोपा होता. आता अर्थातच यासाठी जास्त उमेदवारांनी परीक्षा दिलेली आहे, मान्य आहे. पण तरीसुद्धा परीक्षेचा पॅटर्न पाहिला आणि परीक्षेची तयारी करण्यासाठी दिलेला वेळ पाहिला तर 60 किंवा त्यापेक्षा जास्त गुण हे सेफ स्कोर मानला जाऊ शकतो. 55च्या पुढे तर नक्कीच आवश्यक आहे. आता या पद्धतीने पाहू शकता तुम्ही कोणत्या झोनमध्ये आहात. इथे मी 3 झोन केलेले आहेत. ग्रीन झोन आहे, त्याच्यानंतर येलो झोन आहे आणि रेड झोन आहे. तर त्या झोननुसार तुम्हाला किती गुण आहेत त्या पद्धतीने तुमची जी चान्सेस आहेत याबद्दलची माहिती आहे. पाहू शकता तुम्हाला आता भरती परीक्षेमध्ये तुम्ही जी उत्तर तालिका देण्यात आली आहे, त्या उत्तर तालिकेमध्ये तुम्ही चेक केलत, की तुम्हाला जे अंदाजे तुमचे जे गुण आहेत 60+ जात आहेत. म्हणजे 90 गुणांपैकी 60 पेक्षा जास्त तुम्हाला गुण मिळत आहेत. आता 60 पेक्षा जास्त गुण मिळत आहेत म्हणजे सेफ स्कोर मानलेला आहे मी 60 पेक्षा जास्त. म्हणजेच पात्रता यादीमध्ये तुमचं नाव 100% येणार आणि तुम्ही मुलाखतीसाठी तयारी करणं आवश्यक आहे. हा अर्थातच माझा अंदाज आहे. पहिला आलं ग्रीन झोन हा मानलेला आहे. यानंतरचं येलो झोन. आता पण पुन्हा पाहू शकता तुमची तयारी थोडी कमी झालेली आहे. तुम्ही 45 ते 55, 50 ते 55 पर्यंत तुम्हाला गुण मिळालेले आहेत. आता 50 ते 55 गुण मिळालेले आहेत 55 पर्यंतचे 90 गुणांपैकी. तर यामध्ये तरीसुद्धा 2100च्या जी यादी आहे, पात्रता यादी मुलाखतीसाठी यामध्ये येण्याची संभावना आहे. 80% मानू शकता. म्हणजे येलो झोन मानू शकता यासाठी येऊ शकतो नंबर. म्हणजे चान्सेस जास्त आहेत. कारण त्या पद्धतीने 55-60 यामध्ये 70 पर्यंत जास्तीत जास्त उमेदवारांना गुण असतात आणि तेवढी जी कॅटेगरी आहे 45 ते 65, 45 ते 70 एवढ्यामध्ये ही सिलेक्शनची जी लिस्ट आहे, ही जारी केली जाते. त्यामुळे चान्सेस आहेत 45, 50, 55 पर्यंत येऊ शकतो. आता तिसरा जो झोन आहे रेड झोन. आता हा रेड झोन का आहे? तर पाहू शकतो यामध्ये 40 ते 45 जर मार्क्स असतील, तर यामध्ये चान्सेस या कॅटेगरीमध्ये किंवा म्हणू शकता ह्या जो झोन आहे 40 ते 45 गुण मिळवणारे खूप उमेदवार असतात. आता यामध्ये पाहू शकता समजा पकडला आकडा आपण 20,000 उमेदवारांनी परीक्षा दिलेली आहे. तर 20,000 उमेदवारांमध्ये जवळ-जवळ 10,000 जे उमेदवार आहेत, कमी तयारी केलेले उमेदवार असतात. 40-45 त्यापेक्षा कमीच गुण असतात. आता हे 40 ते 45 पेक्षा कमी गुण असणारे जे उमेदवार आहेत, त्यांचे जे चान्सेस आहेत, हे खूपच कमी होतात. कारण जास्त उमेदवार असल्यामुळे सेम मार्क्स जे लिस्ट आहे, यादीमध्ये येण्याची शक्यता खूप कमी होते. त्यामुळे रेड झोनमध्ये असलेल्या उमेदवारांनी जी अपेक्षा आहे, आशा आहे, ते सोडून दिलेलंच चांगलं असेल. तर या पद्धतीने जे 3 झोन आहेत, तुम्ही कोणत्या झोनमध्ये आहात, त्यानुसार तुम्ही ठरवू शकता, की तुम्हाला किती चान्स आहे कट ऑफमध्ये येण्याचा आणि 60+ हा माझ्या मते सेफ स्कोर आहे.
तुम्ही तुमचं मत हे कमेंट बॉक्समध्ये नोंदवू शकता, की तुम्हाला काय वाटतं याबद्दलचं. अशा पद्धतीने ही जी भरती परीक्षा आहे अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेसाठी जो अपेक्षित अंदाजित कट ऑफ आहे, हा अशा पद्धतीने असणार आहे. भरती परीक्षेचा जो निकाल आहे, हा सुद्धा लवकरच जाहीर केला जाईल आणि या महत्त्वाच्या अपडेट्स मिळवण्यासाठीच नोकर भरतीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.